असं सगळ्या प्रोडक्टवर आपला W म्हणजे होलसेल, R म्हणजे रिटेल. ॲक्च्युली हे जास्त यूजच्या गोष्टी आहेत. भारी. एक 6 व्हरायटी आहे. हा पण घेऊन ठेवूया. आपण डेकोरेशनला पण वापरतो. दोघांचे पॅटर्न ॲक्च्युली वेगळे वेगळे आहेत. रेट डायरेक्ट क्लिअर लिहितो. आता नाही पडणार. लाईफ टाईमची गॅरंटी असते आणि वॉशेबल पण असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा पांजरपोळ मार्केटमध्ये, जे भांड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि मी येण्याचं इथे कारण म्हणजे छोटीशी खरेदी. म्हणजे आज आपण ज्या शॉपला भेट देणार आहोत तिथे पूजेच्या रिलेटेड सर्व गोष्टी मिळतात. मग ते भांडी असू दे, मूर्ती असू दे, नाहीतर इतर गोष्टी म्हणजे वेगळे मेटलमध्ये या ठिकाणी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवडणाऱ्या किमतीमध्ये असतात. आणि इथे आपण आलो तिकडे आपण होलसेलनी पण घेऊ शकतो आणि रिटेलनी पण घेऊ शकतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे या ठिकाणी काय काय अवेलेबल आहे, त्याची किंमत कशी काय आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, हे आहे ते साई गणेश हँडीक्राफ्ट, ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहे. जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आहे. बिल्डिंगचं नाव आहे सर्वोदय नगर. ही संपूर्ण आहे ती पांजरपोळची पहिली गल्ली आहे. आणि इथे बरोबर समोरच लोकेशन म्हणजे मोठा मंदिर ट्रस्ट आहे, जिथे आपण चाललो आहे आता. चला. नमस्कार राहुल. नमस्कार. हां, ॲक्च्युली मी 2 महिन्यापूर्वी तुझ्या शॉपमध्ये आलो होतो. पण तेव्हाचा आणि आताचा फरक असा की तेव्हा मी व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो आणि आज काही मला थोडंसं शॉपिंग करायचं आहे. मला सांग की 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी आलो होतो आणि आत्तामध्ये, तर समजा कोणी आलं तर लोकांना काय इथे चेंज म्हणजे बघायला भेटेल? आपल्याकडे बघा नवीन अखंड दिवे आलेत, चावीवाले दिवे आलेत आणि ब्रासमध्ये पण आम्ही सुपर फाईन क्वालिटीची मूर्ती आणलेत. आणि हे बघा सेट नवीन सेट पण आणलाय. बघा आता आपण सॅम्पल ठेवलंय फक्त, अजून पण खूप व्हरायटी आहे आपल्याकडे. हे बघा जे नवीन अखंड दिवा आलेत ना, हे बघा हेवी आहे ते पीस. हे बघा नवीन दिवा आले. ॲक्च्युली मी तुझ्याकडे खरं सांगायचं म्हणजे मी दिया घ्यायलाच आलेलो आहे. लास्ट टाइमच्या याच्यामध्ये तो दिया बघितला तर म्हटलं जाऊन खरेदी करूया. पण इथे आल्यावरती समजलं की तुझ्याकडे अजून व्हरायटी आलेली आहे. समजा हे आता अशामध्ये घ्यायची झाली त्याची प्राइस काय असणार? हे बघा ह्याचा रेट आहे 680 सिंगल पीस. ओके. आणि क्वांटिटी मध्ये जर घेतला 12 पीस आपलं होलसेल रेट असतं 450. अच्छा. म्हणजे वेगळ्या साईज मध्ये पण तुझ्याकडे मिळणार? हो, 3 साईज अवेलेबल आहे. आणि चावी दिवा जे आहेत ना, हे 410 ची आहे होलसेल रेट 12 पीस घेतलं तर. आणि सिंगल घेतलं तर 550. असं सगळ्या प्रोडक्ट वर आपला फिक्स आहे ते होलसेल. म्हणजे प्रत्येकाच्या होलसेलचा आणि रिटेलचा रेट हा वेगळा. होलसेल आणि रिटेल रेट दोघे वेगळे. ओके. बघा इकडे क्लिअर लिहिलं पण आहे, 12 क्वांटिटी घ्या होलसेल रेट भेटणार. हे ऍक्च्युली बरं झालं. म्हणजे होलसेलच्या रेटने जर घ्यायचं असेल तर कमीत कमी 12 लोकांना या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. ओके. तर इथे बघू शकतो ते व्हाईट मेटल आहेत ना. हे व्हाईट मेटल आहे. आपले व्हाईट मेटलचे लोट आहेत. ते बघा इकडे पण आम्ही क्लिअर लिहिलं आहे, W म्हणजे होलसेल, R म्हणजे रिटेल. 140 क्वांटिटी. म्हणजे हा जर लोटा घेतला तर होलसेलच्या रेटने घेतला तर 140 रुपये, रिटेलच्या घेतला तर 210 रुपये. ओके. लोट्यांमध्ये पण 5 व्हरायटी आहेत सॉलिड वाले मध्ये. हे बघा लाईट वेट पण लोटे आहेत. हा, आणि ऍक्च्युली मी बघतो त्याच्यावरती डिझाईन पण एकदम भारी वाटते. हो, मस्त. आणि हे जे मेटल असते व्हाईट मेटल ते काळा नाही पडणार. लाईफ टाईमची गॅरंटी असते आणि वॉशेबल पण असतं. ओके. हा, ऍक्च्युली सिल्वर मध्ये आपण कधी जास्त पैसे गुंतवतो आणि ते काळा पडते, मग ते सारखं ते त्याचं हे करा पूर्ण. याची काय मेंटेनन्स? 0 मेंटेनन्स. हा. आणि ते कलश मध्ये अजून डिझाईन्स वगैरे मिळतील. कलश मध्ये आपल्याकडे ना एकच डिझाईन आहे, अष्टगणपती, तेच रेग्युलर चालतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 साईजेस आहेत. ओके. आणि इथे बघू शकतो याच्यामध्ये जे आहेत ना ते ऍक्च्युली हे जास्त यूजच्या गोष्टी आहेत. हो. हा, दिसायला पण छान आहे. सगळ्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही पण कस्टमाइज करू शकता. आता तुम्हाला दिया पाहिजे, वाटी पाहिजे, जसं जे आयटम पाहिजे, पंचपात्र पल्ली आहेत, अगरबत्ती आहे. ते बघा आता नवीन बनवलंय बघा. हा, मस्त. म्हणजे ऍक्च्युली तू असं म्हणतोस की हे सगळे पीस आहेत हे वेगळे माणसं घेऊ शकतात. हा, वेगवेगळे. आणि तू इथे फक्त डिस्प्ले तुम्हाला बघा ताट घ्या, जसं बजेट असेल क्वांटिटीचा तसं पण ठेवू शकतात. हा. तरी याची अप्रोक्स किंमत काय असते तरी घ्यायला गेलं तरी? हे 960चा सेट असतं असं. ओके. आणि लोक याच्यामधले सिंगल पीस पण वेगळे घेऊ शकतात. ओके, मस्त. ऍक्च्युली हे खूप फायद्याचं आणि बोलतात ना आपण देवाऱ्यामध्ये डेलीच्या यूजचं पण आहे. मस्त. तर हे बघा इथे आपण आता या मूर्त्या बघू शकतो. या पितळीच्या मूर्त्या ना? हो, सुपर फाईन क्वालिटी आहे बघा. सुपर फाईन क्वालिटी म्हणजे त्याची एकदम डिटेल वर्क. हा. आता आपला दिवाळीचा टाइम आहे ना, मग लक्ष्मी गणेश, याच्यामध्ये लक्ष्मी गणेश मध्ये आपल्याकडे 100+ व्हरायटी आहे. सगळ्या साईज मध्ये. हे बघा ना फिनिशिंग. हे बघा आता नवरात्रीचा टाइम आहे, दुर्गा माता बघा.
मस्त वाटतं आणि हेवी पण असेल ना ते. हेवी हेवी आहे हे 1 kgचं पीस आहे. मागचे पण मस्त वाटते ती मोठीवाली. हा हे बघा हे तर खूप हेवी आहे हे बघा भारी मस्त. ॲक्च्युली हा इथे बघा इथे व्हाईट मेटलमध्ये पण आहे आणि पितळमध्ये पण आहे. व्हाईट मेटलची पण दुर्गा व्हाईट मेटलचे काही नाही पडणार लाईफ टाईम. हा ह्याच्यामध्ये आपल्याकडे 15 ते 20 साईजेस आहेत आपल्याकडे. ओके. आणि मला सांग की समजा कोणी तुला समजा कॉन्टॅक्ट केला तर तू डिलिव्हरी संपूर्ण आपल्या भारतामध्ये होते का? पॅन इंडिया डिलिव्हरी असतं. ओके. आणि पण त्या डिलिव्हरीसाठी किती पीस घ्यायला लागतात तरी लोकांना? 1 पीस पण घेतलं चालेल बट ते रिटेल रेट लावणार. क्वांटिटी घेतलं तर अच्छा हा नाही म्हणजे विचारायचं एवढंच होतं की सिंगल पीस जरी घेतला तरी पूर्ण इंडियामध्ये डिलिव्हरी होऊ शकते. ओके मस्त. हे बघा इथे अशा पद्धतीच्या वस्तू होत्या आणि हत्ती वगैरे आपण सगळे डेकोरेशनला वगैरे यूज करू शकतो. हे आता दिवाळीमध्ये गजलक्ष्मी खूप जातात. याच्यामध्ये पण आपल्याकडे 20 साईजेस आहेत. 20 साईज? याच्यापेक्षा लहान 4 साईजेस आहेत आणि मोठे पण साईजेस आहेत आपल्याकडे. ओके. जरी हा जर घ्यायची त्याची हे 800 रुपये जोडी. अच्छा 800 रुपये जोडी. मस्त. आणि इथे समय वगैरे आपण बघू शकतो. समय पण आहेत आपल्याकडे. समय मध्ये पण साईजेस आहेत. हा समय मस्त. समय आपण बघू शकतो इथे. ही साईज तरी किती फुटाची तरी? 1 फुटाची? ही आहे 14 इंच. 14 इंच. आणि या समयची वरची आपण डिझाईन बघू शकतो. एकदम मस्त वाटते. आणि याच्यामध्ये मोठी बघायला भेटेल का? भेटेल नाही बघा इकडे. अरे बापरे. सगळ्यात लहान साईज आहे वाली. आता हे बघा 890 रुपीज जोडी. अच्छा हा 890 रुपये. सगळ्या रेट पण आम्ही एकदम क्लिअर लिहिलंय. ऍक्च्युली मी भरपूर म्हणजे असे भरपूर शॉप असतात जिथे असं बघायला खूप कमी भेटते की रेट डायरेक्ट समोर डिस्प्ले. आम्ही कसं रेट डायरेक्ट क्लिअर लिहितो. आता कोणी बोलला की 12 जोडी पाहिजे तर रेट 590 रुपीज जोडी होईल. हा म्हणजे कन्फ्युजन पण नाही की बाबा तू ह्याला वेगळा सांगितलं. नाही आपला रेट सगळ्यांसाठी एकच. आणि मोठी वाली पण मस्त वाटते ऍक्च्युली आणि हाईटला खूप मोठी आहे. मस्त वाटते. हा असं वाटते ती ट्रॉफी वगैरे उचलली एवढी बाय ती मंडळासाठी वगैरे मस्त आहे. हो भारी. एवढ्या साईजमध्ये या ठिकाणी व्हाईट मेटलमध्ये समय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यावरती बघा इथे किंमत पण लिहिलेली आहे. म्हणजे इकडे आलात तर तुम्हाला काही कन्फ्युजन नाही. इथे बघू शकतो आपण या मूर्त्या आहेत एवढ्या. इथे या पितळेच्या आहेत, इथे या व्हाईट मेटलमध्ये आहे आणि भरपूर काय काय अवेलेबल आहे. राहुल मला सांग की आता कसं आहे की सगळे फेस्टिवल आता आपल्या लाईनीमध्येच आहे. मग ते आता नवरात्र असू दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हटलं तर गिफ्टिंगचे ऑप्शन जास्त असतात. मग ते ऑफिसमध्ये असू दे किंवा इतर सर्व ठिकाणी किंवा पर्सनलमध्ये पण असू दे. समजा एखादा कोणी आलं आणि त्याचं बजेट नसेल म्हणजे जास्त बजेटचं पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली मिळणार. पण एखाद्याचं कमी असेल की समजा एक 200-250 रुपये बजेट असेल तर त्या लोकांना गिफ्टिंगच्या ऑप्शनसाठी क्वांटिटीमध्ये इथे काय काय मिळू शकते? हे बघा आपल्याकडे बघा ताटमध्ये ना एक 6 व्हेरायटी आहे. एव्हरी व्हेरायटीमध्ये तुम्हाला साईजेस भेटतात. हे साईजेस आता इकडे आम्ही क्लिअर लिहिलं आहे बघा. क्वांटिटी घ्या 63 रुपीजचं ताट. आता समजा बजेट आहे त्यांचं 250 तर हे बघा 79चं ताट झालं. हे बघा 79चं ताट आहे. ह्याच्यामध्ये बघा वाटी ठेवू शकतात. जसं बजेट आहे तसं. क्वालिटी हे बघा वाटी झाली. समजा 2 वाटी ठेवला त्याच्यामध्ये. एक लोटी ठेवलं. मग पंचपात्रपलीचं एक सेट ठेवलं. हे बघा असं एक सेट ठेवला. एक कोणता पण एक छान दिवा ठेवला. तर असं जसं बजेट असेल आपण करू शकतात. आता हे बघा जास्त बजेट असेल तर क्वालिटी वाईज. आता हे सगळे ताट आहे ना हे सगळे क्वालिटीवाले ताट आहे. हे 125ची ताट आहे. अच्छा. आता हे साईज मोठी पाहिजे तर मोठी पण भेटणार. आता मेन आपला कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये हे जातात लोटे. लोटे तर फुल क्वांटिटी. हे लोटा तर सगळ्यात जास्त जाते. हे 235 वाला जे लोटा आहेत ना क्वांटिटी वाला हे खूप जातात क्वांटिटीमध्ये. मग तू आता क्वांटिटीमध्ये म्हणतोय की मग तू किती तरी जास्तीत जास्त क्वांटिटी देऊ शकतो जर कोणी आलं तर? पण किती म्हणजे 2-3 हजार क्वांटिटी पण असेल आपण 1 वीक मध्ये देऊ शकतो. ओके. मग तुझ्याकडे म्हणजे बिझनेस करणारे लोक वगैरे पण तुझ्याकडे जास्त शॉपवाले जास्त येतात. अच्छा म्हणजे हा म्हणजे कमी किमतीमध्ये घेऊन ते काही मार्जिनने ते त्यांच्याकडे विकत असतील असं. ते रिसेल पण करतात लोक आपल्याकडे. ओके. मला सांग की समजा कसं आहे की पांजरपोळ हे मार्केट असं आहे जे खूप मोठं आहे आणि ऍक्च्युली गल्ल्या असल्यामुळे लोकांना कन्फ्युजन पण तेवढं होते. तर समजा इथे यायचं असेल तर तू काय सांगशील कुठलं स्टेशन जवळ आणि इकडलं लोकेशन? हे बघा आपलं वेस्टर्न लाईन वरून यायचं आहे तर चर्नी रोडला उतरायचं आणि सेंट्रल आणि हार्बर लाईन साठी सँडस्ट रोड. ओके. आणि हे बघा बुलेश्वर मार्केट आहे ना तिकडे विचारायचं माधवबाग पोस्ट ऑफिस कुठे आहे. माधवबाग पोस्ट ऑफिसच्या जस्ट बाजूला सर्वोदय नगर आहे. त्याच्या गेटच्या साईडला एक पांजरापोल फर्स्ट गली आहे. ओके. तिकडे आपला 7वा दुकान आहे G73A साई गणेश हँडीक्राफ्ट.
ते व्हाईट मेटलवाला कोणाला पण विचारणार ते बोलणार तुम्हाला. ओके. आणि आपल्या शॉपचं टायमिंग आहे 10 ते 7 असतात आणि सीझन मध्ये थोडा 9 वाजता. हा, सीझनच्या टायमाला जर लोकांना संडे जास्त पण गरज ओपन असेल. असतो आपला शॉप आता. अच्छा, सीझनचा संडेला टाइम पण? हा सीझनच्या टाइम मध्ये आम्ही संडे पण ठेवतात होतो. ओके. ऐक ना, हा. आपण शॉपिंगसाठी दिवा तर घेणारच आहे, हा, पण ते दिवाच्या व्यतिरिक्त काय असं जे तुला घ्यायचं आहे? हे मला डिश ही थाळी घ्यायची आहे पूजेची. बंद झाली काय कुठली ती? ही बघ, ही हवी. नशीब नाही तर 1 तास लावला पण असता त्यात शोधायला. अजून निरंजन वगैरे पण हवाय मला. ऍक्च्युली नाही, कोणासाठी कोणाकडे द्यायला पण मस्त आहे ना हे, हा. आणि घरच्या यूजचं पण आहे. पण हे बरं, पण हे हे पण घेऊ मस्त का? हे वाटते दोघांपैकी एक सांग. ऍक्च्युली. दोघांपैकी हा बारीक कळ्यांचा जास्त पळ आहे. तो पण छान वाटतोय. सगळेच छान आहे. तर हा पण घेऊन ठेवूया. ऍक्च्युली कसं आहे की एवढे ऑप्शन असते की कन्फ्युजन पण तेवढं होते. मी तुम्हाला आतापर्यंत छोटे वस्तू दाखवले होते. हे बघा आपले मोठे मोठे मस्त आहे बघा. मोर मध्ये एकदम मोठी साईज, याच्यामध्ये पण एक 6 साईजेस आहेत. गणपती बाप्पा बघा, हे 4 फुटाचे गणपती बाप्पा आहे. या गणपतीचं तरी वजन किती असेल तरी? हे गणपती बाप्पा अप्रॉक्स 20 kg असेल. काय बोलतो? हा. आता हे बघा मोठी चौरंग 18 बाय 18 इंचची साईज आहे. हा. त्याच्यामध्ये लहान साईजेस पण आहे. तर हे बघा मोठी समय, हे 36 इंचची समय आहे. 36 इंच. हत्ती बघा, हत्ती सगळ्यात मोठा हत्ती तर खूपच मोठा आहे. हा. म्हणजे इथे मी बघू शकतो ना, तर हत्ती आणि मोर हा आपण डेकोरेशनला पण वापरू शकतो. डेकोरेशनला हे तुम्ही हॉटेलच्या समोर पण ठेवू शकता. बरोबर. हा, हे मोठा बंगलो मध्ये ठेवतात ना हा, आपण. किंवा बिल्डिंगच्या Entry- एंट्रन्सला हा, वगैरे entry मध्ये ठेवू शकतो. मस्त वाटते. बघा इथे हत्ती पण खूप मोठा आहे आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू इथे आपण आता बघितल्या. भारी. तर चला आता आम्ही या ठिकाणावरून निघतोय. आम्ही काय काय घेतलं ते दाखवतो. हे बघा, मी हे 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अखंड दिवे घेतलेले आहेत. म्हणजे चावीवालेचे दोन्ही पण दोघांचे पॅटर्न ॲक्च्युली वेगळे वेगळे आहेत. खूप महिन्यापासून माझ्या डोळ्यात भरलं होतं ते. आणि हे व्हाईट मेटलमध्ये घेतलेलं आहे. धनसिनी थाळी घेतली आणि हे 2 असे निरंजनचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आणि हे छोटे मूर्ती दाखवायचं म्हणजे लक्ष्मी आणि गणेश यांची पितळेच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत. ते मला जास्त रेखीव वाटल्या. एवढं घेऊन आता मी या ठिकाणावरून निघतो. ॲक्च्युली यांच्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या डेली यूजच्या आहेत. म्हणजे पूजेच्या संबंधी, म्हणजे आपण देवाची पूजा वगैरे किंवा आपल्या घरी पूजा असेल किंवा फेस्टिवलच्या टायमाला वगैरे, तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. तर चला मित्रांनो, आता आपण या ठिकाणावरून निघतो. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती साई गणेश हँडीक्राफ्टला, जे मुंबईमधील पांजरपोळ मार्केटमध्ये पहिल्या गल्लीमध्ये आहे. जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे पूजेच्या रिलेटेड, फेस्टिवलच्या रिलेटेड आणि गिफ्टिंगच्या रिलेटेड या ठिकाणी व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मी ते शॉपिंगसाठी आलो होतो. म्हणजे दिया वगैरे घेतली आणि पूजेची थाळी वगैरे. म्हणजे ॲक्च्युली मागच्या टायमाला आलो होतो तेव्हाच मला आवडलं होतं, पण मला तेवढी गरज वाटली नाही. पण मी म्हटलं की आता आपण घेऊया, कारण कसं आता दिवाळी वगैरे सर्व नवरात्र वगैरे काही नाही काय येते त्यामुळे. तर बिझनेसच्या दृष्टीने पण तुम्ही ह्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जास्त व्हरायटी पाहिजे असेल म्हणजे क्वांटिटीच्या याच्यामध्ये, तरी पण तुम्ही इकडे येऊ शकतात. म्हणजे सिंगल पीस पण तुम्हाला भेटतो आणि होलसेलमध्ये पण घेऊ शकतात. इकडलं मला अजून एक आवडलं म्हणजे ते म्हणजे प्रत्येक वस्तूवरती त्यांनी प्राईस टॅग लावलेलं आहे. म्हणजे होलसेल असेल तर एवढे रुपये, रिटेल असेल तर एवढे रुपये. म्हणजे कसं कोणाला फसवायचं वगैरे हे नाही आहे. म्हणजे जो कोणी पण येईल त्याला या ठिकाणी समोर ती प्राईस दिसेल. आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.